हो, मला कळलं रॉकेट लॉन्चर, रणगाडे वगैरे वगैरे काय काय देतात त्यांना. आणि हेच झालेले त्यांचे सगळे जे काही त्यांच्या आजूबाजूला असलेले गद्दार लोक आहेत, अगदी साधे म्हणजे कोणाचं मी कामामुळे त्यांना मी कोणाला कमी लेखत नाही, पण अगदी घरामध्ये काम करणाऱ्यांसुद्धा Z+Y+Y झेड ही काही दिले. आणि बाकी सुरक्षा, सर्वसामान्यांची सुरक्षा ही वाऱ्यावर पडलेली आहे. महिला सुरक्षित नाही आहेत. अगदी सलमान खानच्या घरासमोर सुद्धा गोळीबार होतोय. त्यांचाच एक आमदार गणपत गायकवाड, त्यांच्याच पक्षात कोणी ऐकत नाही म्हणून तो उद्विग्नतेने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय. तर सुरक्षा वाऱ्यावर पडलेली आहे, सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. आणि यांच्यासोबतचे गद्दार आहेत त्यांना मात्र ते कडेकोट बंदोबस्तात ठेवत आहेत. आता त्या सुरक्षेचा खर्च कोण करतंय हा एक प्रश्न आहे. म्हणजे सर्वसामान्य माणूस ज्याची सुरक्षा तुम्ही उघड्यावर टाकले त्याच्याकडनं कर घेऊन तुम्ही गद्दारांची सुरक्षा करतात. लोकसभा निवडणूक बिनशर्त होते आहे, लोकशाही हुकुमशाहीकडे जाते का? जसं आपण सुरतमध्ये परिस्थिती झाली नक्कीच जाते. आणि सुरत हे काय केंद्र मला कळत नाही. गद्दार पण पहिले सुरत त्यांना सुरक्षित का वाटली? ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती ती सुरत महाराष्ट्र का लुटते? महाविकास आघाडी एकत्रित प्रचार करते, मात्र हा का आता चाललंय ना. एक अपवाद आहे तो सांगलीचा. विशाल पाटील पण तो महाविकास आघाडीचा नाहीये, त्यांनी बंडखोरी केलेली आहे आणि मला वाटतं काँग्रेस त्यांच्यावरती कारवाई करेल.